Welcome all in our today's lecture. In this lecture, we are discussing about first unit of Engineering Mathematics 1. So this unit become differential calculus. पहिला युनिट आपण शिकणार आहोत, त्याचं नाव आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस. याच्या मिनिंगमध्ये सगळं आहे का डिफरन्शियल म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यांची या ठिकाणी आपल्याला गरज पडणार आहे. ठीक आहे, तर पहिलं आपलं काम असणार आहे जे काय आपण 12th सायन्समध्ये डेरिव्हेटिव्ह बघितलेला आहे, डेरिव्हेटिव्ह युनिट बघितलेला आहे, तर त्याचे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आणि त्याच्या काही व्हेरियस मेथड आहे, तर त्या सगळ्या मेथड आपण एकदा रिकॉल करणं गरजेचं आहे. तर याच्यामधलं पहिलं बीट आपण बघतोय इनडिटर्मिनेट फॉर्म. Okay, what do you mean by indeterminate form? If we have given two functions f of x and g of x having value 0 at x is equal to a, then ratio of these two functions at x is equal to 0 becomes 0 upon 0, and this form is called as indeterminate form. Okay, दोन फंक्शन आहेत, त्या दोन फंक्शनची व्हॅल्यू x is equal to a ला 0 येते, तर त्या दोन फंक्शनचा रेशो x is equal to a ला काय असणार आहे ऍट x इज इक्वल टू a ला त्या दोन फंक्शनचा रेशो असणार आहे 0/0, आणि हा जो रेशो आहे 0/0 यालाच इनडिटर्मिनेट फॉर्म म्हटलं जातं. सो देयर आर व्हेरियस सच 7 इनडिटर्मिनेट फॉर्म. सो 0/0 इज इनडिटर्मिनेट फॉर्म, infinity upon infinity is also indeterminate form, 0 into infinity is also indeterminate form, infinity minus infinity is indeterminate, 0 raised to 0 is also indeterminate, infinity raised to 0 is also indeterminate, and 1 raised to infinity is also indeterminate. म्हणजे हे जे फॉर्म आलेले आहेत याची पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला सांगता येत नाही, म्हणजे ते डिटरमाइन करता येत नाही. दॅट मीन्स इनडिटर्मिनेट. ओके, दोज क्वांटिटी वी कांट डिटरमाइन, वी कांट काउंट, दिस क्वांटिटी इज कॉल्ड एज indeterminate form. So these are 7 various indeterminate form. For finding the value of given function at particular value of x, we get such type of cases. So in such cases we are finding limit or value of this particular function by using L'Hospital. ओके, एखादा फंक्शन असेल आणि त्याचा फॉर्म असा येत असेल या 7 पैकी एखादा, तर त्यावेळेस आपण काय करत असतो, त्या फंक्शनची एका पर्टिक्युलर पॉइंटला व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी L'Hospital रूल यूज करत असतो. तर याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, सो we get any one of these 7 indeterminate form. So first of all, convert this indeterminate form into any one of these first two, either 0/0 form or infinity upon infinity form. Okay, 7 जे indeterminate form आहे त्याच्यापैकी एखादा असेल तर त्या फॉर्मला या दोघांपैकी एकामध्ये तुम्हाला सुरुवातीला कन्वर्ट करावं लागणार. समजा 0 into infinity फॉर्म आला असेल तर काय करावं लागेल, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असणार आहे, दोन्हीपैकी एका फंक्शनचा रेसिप्रोकल तुम्हाला खाली घ्यावा लागेल. थोडक्यात काय, तर दोन फंक्शनच्या भागाकाराच्या स्वरूपामध्ये दिलेलं फंक्शन आपल्याला लिहायचं. ओके, तर या केसमध्ये तुम्हाला एका फंक्शनचा रेसिप्रोकल घ्यावा लागणार आहे. तर इथं काळजी काय घ्यायची, लॉगॅरिथमिक फंक्शन आलं किंवा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं तर ते सोडून उरलेल्या फंक्शनचा रेसिप्रोकल घ्यायचा. ओके, लॉग किंवा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा रेसिप्रोकल घ्यायचा नाही. दोन फंक्शनची वजाबाकी असेल तर त्याला फ्रॅक्शन मध्ये लिहायचं आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन यूज केलं की तुम्हाला तो क्वेश्चन फॉर्म मध्ये मिळून जाईल. पॉवर फंक्शन असेल, ओके, f of x raised to g of x असेल, याचा इंडिटर्मिनेट फॉर्म लिहिण्यासाठी समजा हे फंक्शन आहे तुमचं l, तर याचा इंडिटर्मिनेट फॉर्म घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, दोन्ही साइडचा लॉग घ्यावा लागणार आहे, याचाही लॉग येईल. ओके, फंक्शन विथ पॉवर फंक्शन. So in that case we know that log of m raised to n पॉवर फंक्शन असेल आणि त्याचा लॉग घेतला तर पॉवरचं फंक्शन पुढे येतं आणि लॉग फंक्शन आहे तसं. ओके, लॉग फंक्शन ॲज इट इज. अँड नाव राईट दिस फंक्शन इन द फॉर्म ऑफ f of x by g of x or in form of quotient. So in that case we are writing log of f of x, log function as it is. त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा नाही, मी सुरुवातीला सांगितलं होतं. उरलेलं जे फंक्शन आहे त्याचा रेसिप्रोकल डिनॉमिनेटरला लिहायचा. रेसिप्रोकल म्हणजे काय, तर ते फंक्शन डिवाइडेड 1 डिवाइडेड बाय ते फंक्शन, ते डिनॉमिनेटर, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल काय होईल, मल्टिप्लाय एरिया, म्हणजे जी ऑफ एक्स हे फंक्शन आपल्याला ॲज इट इज भेटून जाईल. सो राईट गिवन फंक्शन इन दिस फॉर्म. इफ अवर फंक्शन इज पॉवर फंक्शन, या केसमध्ये ते पॉवर असणार आहे, इथं पण पॉवर आहे म्हणजे हे पण पॉवर फंक्शन असणार आहे.
हे पण पॉवर फंक्शन असणार आहे. या तिन्ही केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लॉग घ्यायचा आहे. लॉगची प्रॉपर्टी अप्लाय करायची आणि लॉग नसणारं फंक्शन त्याचा रेसिप्रोकल डिनॉमिनेटर बनवायचा. In that way we get quotient of two functions, and then this function is either in 0 upon 0 form or infinity upon infinity form. And now we can apply L'Hospital rule. So what is L'Hospital rule? If L limit x tends to a f of x upon g of x is in 0 upon 0 or infinity upon infinity form, then by L'Hospital rule L is equal to limit x tends to a f dash of x divided by g dash of x. That means take derivative of numerator function and derivative of denominator function separate. फक्त न्यूमरेटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती घ्यायचा आणि फक्त डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला घ्यायचा. इथं क्वेश्चन रूल अप्लाय केलेला नाही, डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन रूल अप्लाय केलेला नाही, हे लक्षात ठेवा. लिमिट आहे तसं राहणार आहे, एक्स टेन्स टू ए, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आणि मग आता हा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मग लिमिट पुट करून बघायचं. एक्सच्या जागी ए रिप्लेस करायचा या फंक्शनमध्ये. इफ वी गेट फायनाइट लिमिट देन दॅट विल बी अवर फायनल आन्सर. If again we get 0 upon 0 or infinity upon infinity form, then again apply L'Hospital rule. So by applying L'Hospital rule, हे परत 0 upon 0 किंवा infinity upon infinity फॉर्म मध्ये येत असेल, L'Hospital rule अप्लाय करून सुद्धा, तर परत आणखी एकदा L'Hospital rule अप्लाय करायचा. L as it is, limit x tends to a as it is. Again differentiate this. अगोदरच डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, परत एकदा घेतला तर काय होईल, डबल डेरिव्हेटिव्ह f double dash of x divided by g double dash of x. And continue this process up to getting finite limit. Okay, so this is our indeterminate form and this is L'Hospital rule. Okay, तर याच्यानंतर मग आपण काय याची एक्झाम्पल बघूया. Now we know that what do you mean by indeterminate form and how to use L'Hospital rule for finding limit of given function which is in indeterminate form. So one example is there, evaluate limit x tends to 0 e raised to x minus e raised to minus x divided by log of 1 plus bx. Here a and b are constant. So first of all let this limit become L. Now check is this in indeterminate form or not. So for that replace our limit x is equal to 0 in given function. So by replacing this function e raised to x we get e raised to 0 minus here is also e raised to 0 divided by denominator become log 1 plus 0. So in that way we get these two terms are same. So we get 0 divided by denominator is log 1 is 0. So this is 0 by 0 form. Okay, at x is equal to a. Sorry, x is equal to 0. Our function become 0 by 0 form. So by L'Hospital rule L is equal to L'Hospital rule काय सांगतोय, न्यूमरेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. हा या ठिकाणी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपल्याला व्यवस्थित जमणं गरजेचं आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे एक्सपोनेन्शियल फंक्शनच असतो, पण या ठिकाणी पॉवरला फक्त x नाही, काय आहे, x आहे. म्हणजे a च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ओके, अगेन मायनस साइन, डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकतो आपण. दोन फंक्शनची बेरीज किंवा वजाबाकी असेल तर इथं डेरिव्हेटिव्ह सेपरेट झाला. गुणाकार असेल तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट होत नाही, त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट रूल यूज करावा लागतो, सर्वांना माहित आहे. e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस x, कारण x च्या ऐवजी मायनस x आलेला आहे, डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग फंक्शन इज 1 upon 1 plus bx into derivative of 1 plus bx. Since by using formula d dx of e raised to f of x is equal to e raised to f of x into derivative of f dash of x, and d dx of log of f of x is equal to 1 upon f of x into f dash of x. ओके, कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपण या ठिकाणी यूज केलेले आहेत. सो युजिंग दिस टू फॉर्म्युले फॉर डेरिव्हेटिव्ह, इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिला असता तरी चाललं असतं, मी डायरेक्ट लिहितो या ठिकाणी. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज a
डेरिवेटिव ऑफ माइनस ax is minus a, right? Constant आहे तसा राहतो आणि चा डेरिवेटिव 1 आहे, सर्वांना माहिती आहे. So in that way we get derivative. Here derivative of 1 plus bx, 1 चा डेरिवेटिव 0 आणि bx चा डेरिवेटिव b. So we get b. Okay, I will write this directly. And now L is equal to limit x tends to 0. Okay, आता डायरेक्ट जर आपण लिमिट पुट केलं त्याच्या अगोदर मी याला थोडं सिम्प्लिफाय करतो. सो वी गेट a e raised to x minus into minus plus a e raised to x divided by b divided by 1 plus bx. Okay, so in that way we get required function and now replace x by 0. आता x च्या ऐवजी 0 पुट करून बघा. मोस्टली काय करायचं, डिनॉमिनेटरच्या फंक्शन मध्ये चेक करायचं. ते जर 0 आलं किंवा इन्फिनिटी आलं तर मग न्यूमरेटर चेक करायचं. x च्या ऐवजी जर आपण 0 घेतलं तर काय होईल, 1 plus 0 is 1, b divided by 1 is b, म्हणजे 0 येत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्ट लिमिट पुट करू शकतो a e raised to 0 plus a e raised to 0 divided by b divided by 1 plus 0. So in that way we get a plus a divided by b divided by 1 is b, since e raised to 0 is 1. So this is equal to 2a divided by b. So this is our final required answer. Okay, या पद्धतीने अगदी इझिली आपण दिलेल्या फंक्शनचं लिमिट फाइंड करू शकतो. मग ते इंडिटरमिनेट फॉर्म मध्ये का असेल. ओके, तर एकदा बघून घ्या याला. नाउ ट्राय टू सॉल्व वन मोर एक्झाम्पल. So our example number 2 become evaluate limit x tends to 0 log of sin 2x divided by log of sin x. So first of all let this limit become L. That is equal to limit x tends to 0 log sin 2x divided by log x. Now substitute x is equal to 0 in this function. X is equal to 0. So we get log of sin 0 divided by log of sin 0. So this become log 0 because we know that sin 0, value of sin 0 is 0. So we get log 0 divided by log 0. Value of log 0 is infinity divided by value of log 0 is infinity. So this is infinity by infinity form. Okay, this is infinity by infinity form. So by L'Hospital rule, L is equal to limit x tends to 0, derivative of numerator function, that means derivative of log of sin 2x is 1 upon sin 2x into derivative of sin 2x divided by derivative of denominator function, that means derivative of log of sin x, which is 1 upon sin x into derivative of sin x. Okay, since by using d dx of log of f of x is equal to 1 upon f of x into derivative of f of x, that means f dash of x. And now differentiate this, we get L is equal to limit x tends to 0 1 upon sin 2x into derivative of sin 2x is cos 2x. Again composition is there. Instead of x we have given 2x. So derivative of sin 2x is cos 2x into multiply derivative of 2x is 2 divided by 1 upon sin x as it is into derivative of sin x, which is not a composite function because here is x only. So derivative of sin x is cos x. So after simplifying this, L is equal to limit x tends to 0. So this becomes, this 2 is constant as it is. We get cot 2x divided by, this becomes cot x. Since cos theta divided by sin theta is cot theta. Okay, we know trigonometry. Cos upon sin is cot. So for simplicity, I will take this 2 outside and limit x tends to 0. I will write this cot 2x by 1 upon tan 2x
divided by this cot x by 1 upon tan x. In that way we get 2 limit x tends to 0 tan x, याचा जो रेसिप्रोकल आहे तो याला मल्टिप्लाय 1 अपॉन tan x चं रेसिप्रोकल काय होणार आहे tan x अपॉन 1. So we get tan x divided by tan 2x. Okay, and now again put x is equal to 0. So at x is equal to 0, this becomes 0 by 0 form. So at x is equal to 0, we get tan 0 divided by tan 0. Value of tan 0 is 0 divided by tan 0 is 0. So 0 by 0 form. Okay, काही लोक हे कॅन्सल करतात आणि मन लिहितात, असं कॅन्सल होत नाही. ओके, सो अगेन बाय L'Hospital रूल, again by L'Hospital rule, we get L is equal to this 2 as it is. Limit x tends to 0, derivative of tan x is sec square x divided by derivative of tan 2x is sec square 2x into derivative of 2x. हा या ठिकाणी फक्त x नाही, काय आहे 2x आहे, म्हणजे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. So in that way this 2 will get cancelled, and now put limit in remaining function. We know that by replacing x is equal to 0, value of sec 0 is 1. So this is finite quantity, so we get sec square of 0 divided by sec square of, इथं पण x च्या ऐवजी 0 घेतलं, 0 into 2 is 0, so again 0, and sec square 0 is 1. So 1 square divided by 1 square. So this is equal to 1. This is our required desired answer. Limit of given function. Okay, so in that way we can easily find limit of given function which is in indeterminate form by using L'Hospital rule by once or more than one time. Okay. Now one more example is example number 3. Evaluate limit x tends to 0 log to the base tan x of tan 2x. ओके, तर या ठिकाणी इथं बेसला tan x दिलंय का, आणि ज्याचा लॉग घेतोय तिथं पण फंक्शनच आहे. सुरुवातीला या लिमिटला आपण L मानूया. लेट L इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 log to the base tan x of tan 2x. Okay, so first of all write this function in the form of 0 or 0, 0 by 0 or infinity by infinity. For that, write this function in the form of quotient of two function. Okay, directly जर याच्यामध्ये आपण 0 पुट केलं तर आपल्याला माहिती आहे tan 0 0 log चा बेस 0 होतोय, ते डिफाइन करता येत नाहीये. So I will change the base of logarithm. Okay, change of base property या ठिकाणी log ची यूज करतोय. तर change of base property काय सांगते? Since log b to the base a is equal to log b, ज्याचा log आहे तो वरती घ्या, जो बेसला आहे त्याचा log खाली घ्या, आणि जो log तुम्हाला बेस हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता. e हवा आहे e घ्या, c हवा आहे c घ्या. So in that way we can use property of change of base. So we get log of tan 2x divided by log of tan x. And now here I will take base as a e. Okay, log चा बेस मी e घेतलेला आहे. का वेगळा बेस इथे चालणार नाही, कारण बेस e असेल तरच आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो. ओके, and now check this function is in 0 upon 0 form or infinity upon infinity form. So at x is equal to 0, we get log of tan 0 divided by log of tan 0. And we know that tan 0 is 0 divided by log 0. So this is equal to infinity by infinity form, because log 0, value of log 0 is infinity. So by L'Hospital rule, we get L is equal to limit x tends to 0, derivative of log of tan 2x become 1 upon tan 2x into, या ठिकाणी फक्त x नाही tan 2x आहे, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल.
derivative of tan 2x is sec square of 2x. Again, here is 2x instead of x. So multiply by derivative of 2x, which is 2. Okay, so this is our final derivative, divided by derivative of log of tan x is 1 upon tan x into derivative of tan x is sec square x. Since d dx of log of f of x, again using same formula as like last example, 1 upon f of x into f dash of x. या ठिकाणी 3 वेळा कॉम्पोजिशन येतो, log of tan of 2x. त्याच्यामुळे 3 वेळा तो 2 वेळा तो फॉर्म्युला आपण अप्लाय करतो. So now separate the limit, take these two outside. Limit x tends to 0, sec square of 2x divided by sec square of x into limit x tends to 0, tan x divided by tan 2x. Okay, 1 upon tan x आहे, याचा रेसिप्रोकल याला मल्टिप्लाय, म्हणजे मल्टिप्लाय काय येईल, tan x upon 1, म्हणजे ते झालं tan x upon tan 2x. आणि sec square 2x आणि sec square x याला मी सेपरेट घेतलं का, याच्यामध्ये जर लिमिट x इज इक्वल टू 0 पुट केलं तर हे फायनाइट येतं, हे पण फायनाइट येतं. मल्टिप्लिकेशन क्वेश्चन मध्ये आपण लिमिट सेपरेट करू शकतो. ओके, सिन्स लिमिट ऑफ f of x into g of x at x tends to 0 or a is equal to limit of f of x at x tends to a into limit of g of x at x tends to a. फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर आपण लिमिट सेपरेट करू शकतो. डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन सेपरेट होत नाही, लिमिट मात्र सेपरेट होतं. ओके, नाउ दिस इज इक्वल टू 2. हे फायनाइट लिमिट येते, त्याच्यामध्ये मी लिमिट पुट करतोय. सो दिस बिकम sec square of 0 divided by sec square of 0 into, या ठिकाणी जर आपण लिमिट पुट केलं x is equal to 0, तो हा परत काय येतोय 0 by 0 फॉर्म येतोय. सो आय विल राइट दिस ॲज इट इज. किंवा तुम्हाला या हॉस्पिटल रूल अप्लाय करायचं नसेल तर तुम्ही त्याला ऍडजस्ट पण करू शकता. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण या पद्धतीने सोडवलं होतं. इथं थोडं वेगळं करतो मी. इथं वरती tan x आहे, मी x ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करतो. ओके, ठीक आहे. नाउ दिस बिकम 2 into 1 square divided by 1 square into, again I will separate the limit. Limit x tends to 0, tan x divided by x divided by limit x tends to 0, tan 2x divided by x. So this is equal to 2. Since dividing by numerator and denominator by x. Okay, here dividing numerator and denominator by x. Now this become 2 and this become 1. We know that limit of tan x upon x at x tends to 0 is 1. ओके, तो स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इथं पण आता वरती अँगलला 2x आहे, इथं 2 आहे. मी काय करतो, याला 2 ने मल्टिप्लाय करतो आणि डिवाइड करतो. ओके, 2 ने मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं. डिवाइड केलेला हा मल्टिप्लाय केलेला 2 आहे तसा इनटू लिमिट ऑफ दिस फंक्शन इज 1. सिन्स लिमिट x टेंड्स टू 0, tan of ax divided by ax is equal to 1, using the standard formula of limit. So this 2 will get cancelled and finally we get answer become 1. Okay, so this is our required limit. Now you have to try to solve these 4 examples at home by using Yale Hospital rule. Okay, thank you.